बातमी आहे राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे। अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत या बाबतचा एक फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे। कोणत्या पक्षाला कोणतं मंत्रिपद मिळणार याची संभाव्य यादीच एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। पाहूया त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। महायुती सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे ती मंत्रिमंडळ विस्ताराची। पण हा तिढा आता सुटलाय। 14 डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे। देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत जात अमित शहा आणि भाजपाध्यक्ष JP नड्डा यांची भेट घेतली आहे। या बैठकीत खाते वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झालाय। भाजपला 20, शिंदेंच्या शिवसेनेला 12 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे। जवळपास 6 आमदारांमागे 1 मंत्रिपद असं सूत्र असणार आहे। मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये। पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले, मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत। त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत। म्हणजे कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे। मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदे साहेबांचे शिंदे साहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील। आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात। नाही, राजकीय विषय कसले म्हणजे अधिवेशन मंत्रिमंडळ किंवा आपण चर्चा करतोच ना। आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरियोसिटी आहे ना। महाराष्ट्राचं आम्ही 3 जण, एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री झालेत। बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार? कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे। अधिवेशनामध्ये दिलं आहे, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्यांची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते। शपथविधी कधी होणार? बहुतेक 14 तारखेला। मंत्रिपदांच्या फॉर्म्युला सोबतच कुणाच्या वाट्याला कोणतं मंत्रिपद येणार हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपकडे गृह खात्याची मागणी केली आहे, पण भाजप गृह खातं सोडण्याची शक्यता कमी आहे। शिवसेनेची गृह खात्याऐवजी महसूल खात्यावरच बोळवण होण्याची शक्यता आहे। अर्थ खातं पुन्हा एकदा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे। भाजप स्वतःकडे नगरविकास, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ओबीसी कल्याण ही खाती ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंच्या शिवसेनेकडे सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कामगार, उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा ही खाती जाण्याची शक्यता आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला गृहनिर्माण, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती मिळण्याची शक्यता आहे। दिल्लीतून परतलेल्या फडणवीसांची पुन्हा एकदा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीत खाते वाटपाचा अंतिम निर्णय होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।